नमस्कार मित्रांनो, आता सध्या दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये एक म्हणलं की विषारी जातीचा साप सगळ्या लोकांना दिवाळीचा बोनस भेटतो, पण आम्हाला दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त रसल स्वायपर हा साप मिळतो. तर मित्रांनो, ही सर्पमित्राची दिवाळीचा बोनस आहे आणि जशी थंडी चालू झाली की तसं रेस्क्यू कॉल होता. तर हा आपल्या महाराष्ट्रातला विषारी जातीचा साप आहे. इंग्लिशमध्ये ह्याला रसल स्वायपर, मराठीमध्ये घोनस. वेगवेगळ्या स्टेटमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, पण हा आपल्या इंडियातला सेकंड नंबरचा विषारी साप आहे. त्याच्यामध्ये जे विष असतं ते हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं, जेणेकरून तुमच्या ब्लड गोठवायचं काम करतं. जर इन केस अशा सापांची जर बाईट झाली तर कुणीही आवळपट्टीचा यूज करायचा नाही, नाहीतर 100% डेथ होण्याचे चान्सेस राहतात. तर मित्रांनो, ही जी ओळख साधी आणि सिंपल आहे की हेड त्रिकोणी असतं, हेड पासून टेल पर्यंत शेपटी पर्यंत तुम्हाला गोल गोल आकाराची चैन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्या पोटाच्या उजव्या आणि डाव्या साईडलाही तुम्हाला गोल गोल आकाराचे धब्बे बघायला मिळतात. हा आपल्या भागातला विषारी जातीचा साप आहे. जर इन केस अशा सापाला अजगराचं पिल्लू म्हणून सुद्धा पकडायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाईट होतात. तर मित्रांनो, आशा करतो अशा सापाला तुम्ही न पकडता तुमच्या जवळच्या स्नेक कॅचरला फोन करताल. जर स्नेक कॅचर अवेलेबल नसेल तर तुम्ही 1926 ला कॉल करून त्याची कल्पना तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवू शकता. तर मित्रांनो, आपण त्याला फॉरेस्ट मध्ये सोडून देणार आहे.